शिक्षण सेवक कोर्टामध्ये केस चालू आहे कोल्हापूर कोर्टामध्ये. या संदर्भात नेक्स्ट डेट देण्यात आली 27 एप्रिल 2026. ह्या डेटला सरकारला इथे शिक्षण सेवक या पदासंदर्भात काही मुद्द्यांच्या आधारे शपथपत्र, प्रतिज्ञापत्र किंवा त्याला ऍफिडेव्हिट म्हणतो ते मांडायचं आहे. मग नेमकं इथे या केसमध्ये प्रमुख मागण्या 3 कोणत्या आहेत आणि शपथपत्रामध्ये सरकार किंवा शिक्षण विभाग काय मांडतंय, कोणते मुद्दे मांडणार आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. ही केस खूप महत्वाच्या वळणावरती येऊन ठेपलेली आहे. सो ह्या केसचा मागोवा घेणं पण फार महत्वाचं असतं. तिकडे तुम्हाला घेऊन जातो, पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की कळवा की इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच आपली चालू झाली आहे. द्रोणा बॅच 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, जी बॅच 1 एप्रिल पासून चालू झाली आहे. 2 प्रकारच्या बॅचेस आहेत, दोघांमध्ये एकच फरक आहे की या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. जर तुमच्याकडे बुक किट अवेलेबल असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. दोन्ही बॅचमध्ये शिकवणारी टीम ज्यांनी आतापर्यंत 9 बॅचेस शिकवल्या ती सेम टीम तुम्हाला ह्या 10व्या बॅचला पण असणार आहे. बाकी ठिकाणी तुम्हाला फक्त 100% हमी गॅरंटी वगैरे देत असेल तर ह्या भूल थापांना बळी पडू नका. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फक्त 2-3 चेहरे ओळखीचे, बाकीचे सगळे बदललेले चेहरे असतात. ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर चेक करा, सगळ्या विषयाची फॅकल्टी प्रॉपर चेक करा, त्यांचे डेमो लेक्चर चेक करा आणि मग योग्य निर्णय घ्या. या संदर्भात इग्नाइट अकॅडमीचे डेमो सुद्धा अवेलेबल तुम्ही बघू शकता. 5000+ निकाल देणारे ही पूर्ण मार्गदर्शकांची टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे, 350+ टेस्ट सिरीज आमच्याकडे अवेलेबल आहे, आमचे बुक किट सुद्धा अवेलेबल आहे, स्टडी मटेरियल सुद्धा अवेलेबल आहे. सो या सगळ्या गोष्टी अवेलेबल असणारे एकमेव सोर्स महाराष्ट्रामध्ये इग्नाइट अकॅडमी आहे. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली आहे, लगेच जॉईन करा. तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, या केस संदर्भातल्या शिक्षक सेवकांच्या प्रमुख 3 मागण्या कोणत्या आहेत. त्यातली पहिली मागणी जी आहे, समान काम समान वेतन मिळालंच पाहिजे. शिक्षण सेवक आणि सहाय्यक शिक्षण यांचे काम समान आहे. बघा, जेव्हा पवित्र पोर्टल मार्फत तुमची नियुक्ती होती ती होते शिक्षण सेवक म्हणून, सहाय्यक शिक्षक म्हणून होत नाही. पण शिक्षण सेवक आणि सहाय्यक शिक्षक ह्या दोघांचंही काम कसं आहे, समान आहे, पण वेतन मात्र कमी दिलं जातं शिक्षण सेवकांना. हा संविधानातील आर्टिकल 14 आणि 16चा उल्लंघन असल्याचा दावा इथे याचिकाकर्त्यांनी केलेला आहे. दुसरी प्रमुख मागणी आहे 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी संदर्भातला आहे. 3 वर्षाचा प्रोबेशन कालावधी रद्द करण्याची मागणी केली जात आहे आणि या काळात पूर्ण वेतन मिळत नाही, याला न्यायालयात थेट आव्हान दिलं जात आहे. तिसरी मागणी आहे, पवित्र पोर्टलमध्ये निवड जी होती ती विसंगती निवड आहे. म्हणजे काय, पवित्र पोर्टलवरून उमेदवारांची निवड सहाय्यक शिक्षक म्हणून व्हायला पाहिजे होती, मात्र प्रत्यक्षात नियुक्तीपत्र शिक्षण सेवक म्हणून दिलं जातं. म्हणजे एक्झाम घेऊन तुम्ही शिक्षकांची एक्झाम घेताय, शिक्षक होण्यासाठी, सहाय्यक शिक्षक होण्यासाठी एक्झाम जर घेत असाल तर प्रत्यक्षात नियुक्ती मात्र शिक्षण सेवक मिळते, याला सुद्धा विरोध आहे. असे बरेच छोटे छोटे मुद्दे, पण ह्या 3 प्रमुख मागण्या या याचिकाकर्त्यांनी या कोर्टामध्ये केलेल्या. यावरती कोर्टाचं म्हणणं काय बघा, न्यायालयाचा सरकारला सवाल आणि प्राथमिक निरीक्षण काय, न्यायालयाने राज्य सरकारला 4 रोखठोक प्रश्न विचारले आणि त्या आधारावरती तुम्ही आम्हाला प्रतिज्ञापत्र द्या असं पण सांगितलेलं आहे. पहिलं, शिक्षण सेवक योजना का आवश्यक आहे, शिक्षण सेवक म्हणून तुम्ही का नियुक्ती घेतात त्यांना, का बरं असं करावं लागतंय. दुसरा मुद्दा, हा कालावधी नेमका 3 वर्षाचाच का बरं बाबा, बऱ्याच ठिकाणी 6 महिने, 8 महिने, 10 महिने, 12 महिने असतात, तुमचे 3 वर्षाच काय. उमेदवारांची थेट शिक्षक म्हणून नियुक्ती का नाही करत, तुम्ही शिक्षण सेवक म्हणून का घेतात. आणि चौथं, या काळात उमेदवारांचे वेतन कमी का ठेवले. अशा प्रमुख मागण्या, या प्रमुख मुद्द्यांवरती सरकारकडनं हे शपथपत्र इथे सादर होणार आहे असं कोर्टाने सुद्धा सरकारला निर्देश दिलेले आहेत. न्यायालयाचे निरीक्षण काय आहेत आणि आदेश काय आहेत बघा. निरीक्षण, भरती प्रक्रिया स्पष्ट नसून हजारो उमेदवार यामुळे थेट प्रभावित होत आहेत. 1, 2, 3, 10, 100, 300, 400 नाही, हजारो विद्यार्थी प्रभावित होत आहे. मागची भरती 18,000ची झाली होती शिक्षक भरती, लक्षात घ्या. आणि कठोर आदेश काय, तर राज्य सरकारला या सर्व मुद्द्यांवर सविस्तर शपथपत्र, ज्याला आपण ॲफिडेव्हिट सादर करण्याचे आदेश दिले आणि पुढची तारीख पण त्यांनी दिली आहे. पुढची तारीख आहे तुम्हाला इथे 27 एप्रिल 2026. सो ह्या डेटला आता कळणार आहे की शपथपत्र मध्ये सरकार काय काय बाबी देत आहे. सो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या मित्रांना इग्नाइट अकॅडमी बद्दल सजेशन नक्की द्या. इग्नाइटच्या सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे, त्यानंतर 2 रुपयाची बॅच पण अवेलेबल आहे. ही बॅच सगळ्यांनी जॉईन करावी आणि पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सर्व घेण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट आपण मागणी करू शकता. काही शंका असतील ह्या नंबरला कॉल करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.